नागठाणा तालुका उमरी जिल्हा नांदेड येथील रहिवासी मयत लक्ष्मी राम सोळंके या भटक्या घिसाडी समाजातील युवतीची सामूहिक बलात्कार करत निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या घटनेच्या निषेधार्थ सकल भटके विमुक्त आणि जामखेड तालुक्यातील घिसाडी समाज बांधवांच्या वतीनं जामखेड पोलीस स्टेशनला निवेदन देत न्यायाची मागणी करण्यात आली। नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील रहिवासी भटक्या घिसाडी जमातीच्या कुमारी लक्ष्मीराम सोळंके हिचा त्याच गावातील साहेबराव विठ्ठल गायकवाड या नराधमानं सामूहिक बलात्कार करत निर्दयीपणे खून करून त्या कुटुंबावर दहशत निर्माण करत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणाची CID तपासणी करण्यात यावी, तसंच मोबाईलमधील CDR उपलब्ध करून घ्यावा, मयत लक्ष्मीच्या कुटुंबाला संरक्षण द्यावं, आरोपी साहेबराव विठ्ठल गायकवाड यांना फाशीची शिक्षा व्हावी, या प्रकारामध्ये असणारे सहआरोपी शोधून काढावेत, पीडित कुटुंबाला 20 लाखाची आर्थिक मदत मिळावी, तसंच कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावं आणि फास्ट ट्रॅकवर केस चालवावी आणि पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी भटक्या विमुक्त समाजाचे नेते ॲडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव, सर्व घिसाडी समाज ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर आळेभात, मनसेचे प्रदीप टापरे, मोहन पवार, नय्युमभाई सुभेदार, अमित जाधव, धनराज पवार, विके घायतडक, अजिनाश शिंदे, कैलास चव्हाण, सागर चव्हाण, विशाल पवार, नंदकुमार गाडे, जमीर सय्यद, सागर भोसले, अमोल लोहकरे, बाबूराव फुलमाळे, संतोष चव्हाण, तुकाराम पवार, शीतल काळे, रामा पवार, विकास साळुंके, शुभम साळुंके, राजू शिंदे, शुभम साळुंके, ऋषिकेश गायकवाड आदींच्या वतीनं निवेदनाद्वारे त्यांनी मागणी केली असून न्याय न मिळाल्यास राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे। समाजातील मुलगी लक्ष्मी राम सोळंके इयत्ता 12वीत इंग्रजीचा पेपर देऊन घरी जात असताना नराधम आरोपींनी तिला गाठलं व तिच्यावर बलात्कार करून तिला फाशी दिली। त्या घटनेचा मी प्रथमतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निषेध करतो व हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मी मागणी करतो। फक्त ती एक छोट्या समूहाची आहे, घिसाडी समाजाची आहे म्हणून तिच्यावर अन्याय झाला का, तिला प्रोटेक्शन मिळालं नाही का? मी आत्ताच ऐकलं की 1.5 वर्षापासून हा त्रास होता, तर मग प्रशासनाने दखल का नाही घेतली? अगोदर जर दखल घेतली असती तर असा प्रसंग घडला नसता। आणि तुम्ही आत्ताच आमचा विषय अमित भाऊचा आबाचा आमचा विषय झाला की भाऊ सदरील घटना आज टीव्हीवर बघतोच, टीव्हीवर सुद्धा एक छोटी पट्टी सुद्धा नाही। हे कशामुळे असं घडतंय? तुम्ही कोणाच्या बातम्या दाबता? आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करता का? याचाही विचार करणं गरजेचं आहे। सदरील घटना निंदनीय आहे। सदरील घटना ही फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालावी आणि त्याला कठोर शिक्षा व्हावी, फाशी शिक्षा व्हावी असं मी आवाहन करतो। त्यांना माझं आव्हान आहे, इथल्या सरकारला माझं आव्हान आहे, त्या सरकारला माझी विनंती आहे की ताबडतोब त्या ठिकाणच्या घटनेची दखल घेऊन तिथल्या पोलीस स्टेशनच्या इन्चार्ज PSI ने, नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि कलेक्टरने, DYSP आणि प्रांत जवान त्या ठिकाणी शहनिशा करून त्या कुटुंबाला न्याय देऊन गुन्हा दाखल करून त्या आरोपीला ताबडतोब अटक करून त्या ठिकाणी त्या कुटुंबाला न्याय द्यावा। दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, त्या राज्याच्या महिला आयोगाच्या चेअरमन आहेत, प्रमुख आहेत रुपालीताई चाकणकर, माझी विनंती आहे ताई की तुम्ही राज्याच्या आयोगाच्या प्रमुख आहात। महाराष्ट्रामध्ये महिलांच्या बाबतीत सध्या उदासीनता आहे, अत्याचार वाढत चाललेले आहेत। कालच त्या ठिकाणी आपल्या पुणे शहरामध्ये स्वारगेटला घडलेली घटना आहे, ती घटना ऐकल्यानंतर आमच्यासारख्या सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या माणसाचं म्हणणं शून्य होतं। त्याच्याही पलीकडं हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर विचाराचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, जिजाऊचा, सावित्रीचा, रमाचा आहे आणि ह्या राज्यामध्ये अशा घटना होतात, असुरक्षितता आहे। त्याच्यामुळे ह्या ठिकाणच्या राज्याच्या महिला आयोगाने ह्या नांदेड येथील घटनेची ताबडतोब भेट घ्यावी, त्या कुटुंबाला आधार देऊन त्या कुटुंबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं। इथल्या सरकारला माझी विनंती आहे, जो गरीब आहे, कष्टकरी आहे, त्या सगळ्या कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहावा आणि पुन्हा एकदा पोस्टमार्टम करतात, त्याचा विधी करायला लावतात, यांना अटक तर झालीच पाहिजे। पण ज्या नालायकांनी हे फोटो काढले, ज्या नालायकांनी त्या माणसाला मदत केली, असे नालायकी शोधून काढले पाहिजेत, त्यांना ही शिक्षा झाली पाहिजे। परत कुणाची हिंमत झाली नाही पाहिजे की अशा पद्धतीने आपण फोटो काढू, ब्लॅकमेल करू। आणि निश्चित ह्याला शिक्षा झाल्याशिवाय या महाराष्ट्रातलं हे थांबणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजाचं आपण नाव घेतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो, फुलेंचं नाव घेतो, शाहू महाराजांचं नाव घेतो, त्यांचा महाराष्ट्र म्हणतो आणि या महाराष्ट्रातली तरुणाई कुठे चालली हे पाहावं लागेल। प्रतिनिधी नंदू परदेशी, जामखेड, अहिल्यानगर।
NTV न्यूज मराठी.